होती देवकरांना, मात्र वरूनच मारलाय डाऊन द ग्राउंड, चौकार. मोबाईल कुठला सांग? 16+. इकडे बघा, कॉल लावून बघा जरा. चांगली बॉलिंग आहे वैभवची. खरं तर आपण जी पहिल्या मॅच मध्ये देखील बघितलं, वेग चांगला आहे. तर वेगाची चर्चा झालेली आहे. निकनेम बंड्या. पुढचा बॉल, शॉर्ट बॉल आहे, फटका फसलाय, मिड विकेट. काय सर होती, चूक झाली तिकडे, जज करता आलेल्या त्यांना. आणि 3 धावा. फारच वेगाने इकडे पाहता पाहता 3 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 3 धावांसोबत धावांचा आपण विचार केला तर स्कोर सध्या जाऊन पोहोचलाय तो 5 आकड्यावरती. उद्याची पहिली मॅच आहे दर्शित आणि लकी मयांक. उद्या ठीक तुम्हाला यायचंय सकाळी 8:45. अंपायर आणि कॉमेंटेटर येतील 10ला. कव्हर्सला बॉल आहे, चांगली गॅप, चांगला फटका आणि फारच वेगाने बॉल चाललाय. आला चौकार. पहिली मॅच दर्शित आणि लकी मँक मध्ये, दुसरा सामना आरव आणि सरपंच मध्ये, तिसरी मॅच अष्टविनायक आणि येस. साई शेलार बाउंड्रीच्या बाहेर काढा गाडी. फुल टॉस होता, इट्स अ नो बॉल आणि बॉल लॉंग स्टॉपला. येतात 5. बॉल डीप मध्ये कव्हर्सला चालला. 2 धावा. स्कोर सध्या आपण पाहतोय 19. झालेला आता पहिल्या षटकाचा खेळ संपला. शेवटची मॅच आजची आपल्याला एन्जॉय करायला मिळतात. बाबूराव शेठ प्रतिष्ठान आणि SK11 मध्ये टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. फर्स्ट मॅच मध्ये जेव्हा सरपंचच्या अगेन्स्ट खेळत होते तेव्हा त्यांनी बॅटिंग केली होती. चांगला खेळ होता आणि सरपंचला परास्त केलं होतं त्यांनी फर्स्ट मॅच मध्ये. वरून सेकंड ओव्हर देवकर पायावरती इम्पॅक्ट नाही सापडला. लेग बाईट्स, 1 धाव आणि स्कोर सध्या पुढे 20 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. चांगला खेळ सध्या पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. इव्हिनिंग सेशन कडे आपण वळत आहोत. दुपारी जवळपास 37 पर्यंत टेम्परेचर होतं, 37°C. आता थोडं ते कमी झालं. चला वेळ जास्त चालला प्लीज. स्टेप आउट झालेत, लॉफ्ट करायला गेले होते, कॉन्टॅक्ट झाला नाही, डॉट आला. ज्ञानेश्वर देवकर यांना आपण पाहतोय सेकंड ओव्हर मध्ये. आज 40+ सर्वच बॉलर्सने चांगली बॉलिंग केलेली आहे.
यात मात्र शंका नाही. तुलनेमध्ये रेग्युलरच्या गोलंदाज